बार्शी टाकळीतील भूमी अभिलेख फेरफार प्रकरणात अर्जदार दिगंबर सदाशिव दाते व इतर 3 यांना अखेर न्याय। दीर्घ सुनावणीनंतर संबंधित पक्षाच्या बाजूने निर्णय। बार्शी टाकळी इथं गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या अपिलार्थी दिगंबर दाते व गैर अपिलार्थी सुरेश शेवलकर यांचे भूमी अभिलेखातील फेरफार प्रकरणात अखेर सुनावणी पूर्ण होऊन न्याय मिळाल्याची माहिती समोर आली आहे। दीर्घकाळ प्रलंबित असलेले या प्रकरणात संबंधित पक्षाने केलेल्या अर्जावर प्रशासनाकडून सविस्तर सुनावणी घेण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मौजा महान येथील प्लॉट नंबर 531 या नोंदीमध्ये करण्यात आलेल्या फेरफाराबद्दल आक्षेप घेत अर्ज दाखल करण्यात आला होता। यावर अनेक वर्षापासून तपास व सुनावणीची प्रक्रिया सुरू होती। कागदपत्रांची तपासणी, दोन्ही पक्षांचे म्हणणे आणि पुरावे विचारात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय दिला। या निर्णयामुळे संबंधित अपिलार्थी यांना दिलासा मिळाला असून प्लॉट नोंदीतील चुकीचा फेरफार रद्द करून योग्य नोंद कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। स्थानिक स्तरावर या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले होते। सदर प्रकारात दोन्ही पक्षांचे वकील यांनी लेखी व तोंडी युक्तिवाद करून अपिलार्थी यांचे वकील बी.व्ही. राऊत व अपिलार्थीतर्फे कुळ मुक्तदार म्हणून ओम दाते यांनी आपली बाजू जोरदार युक्तिवाद न स्पष्ट केली। त्यामुळे संबंधित पीठासीन अधिकारी यांनी प्रकरण पूर्णपणे दोन्ही बाजूचा युक्तिवाद व कागदपत्रांची पडताळणी करून योग्य बाजूने म्हणजेच अपिलार्थी दाते यांच्या बाजूने अखेर योग्य न्याय दिला। न्याय मिळाल्यामुळे संबंधित कुटुंबाने समाधान व्यक्त केले असून पारदर्शक तपासणीबद्दल प्रशासनाचे आभार मानले। मी अपिलार्थी क्रमांक 1 चा मुलगा असून 2, 3, 4 चा भाचा असून मला सर्वांनी कुळमुक्त कर धारक म्हणून करून दिल्यामुळे सर्व केसचं काम मी स्वतः लक्ष देऊन केले असून आज रोजी मला योग्य न्याय मिळालाय। त्यामुळे मी भूमी अभिलेख डिपार्टमेंटचे आभार मानतो। सत्य परेशान होता है, पराचित नहीं, ओम दिगंबर दाते महान यांनी म्हटलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.